आम्ही विकत नागोबा कधी आणतच नाही. आमच्या गावाला ना भिंतीवर नागोबा काढला जातो कलरने. तर आम्ही लहानपणी काय करायचं, गुलालाचं पाणी करायचं आणि त्या गुलालाच्या पाण्याने म्हणजे गुलाबी रंगाने भिंतीवर नागोबा काढायचं किंवा वहीच्या एखाद्या कोऱ्या पानावर नागोबा छान काढायचं आणि ते पुजायचं. तर तसंच मी ह्यावर्षी पण मला चित्रकला काढायला खूप आवडते आणि मी छान असा नागोबा काढून घेतला आणि त्याचीच मी पूजा करणार आहे. तर इकडे आज तवा गॅसवर ठेवायचा नव्हता आणि आज तळायचं पण नव्हतं आणि तव्यावरती काही भाजायचं पण नव्हतं. तर नागोबासाठी आज उकडीचं काहीतरी नैवेद्य बनवायचा होता, मग मोदक किंवा असं दिंडे. तर मी आज उकडीचे दिंडे बनवणार आहे, म्हणजे पुरणाचे दिंडे. तर त्यासाठी इथे मी चण्याची डाळ शिजवून घेतली, त्याच्यात थोडासा गूळ घालून घेतला आणि असंच गूळ हलवून घट्ट पुरण तयार करून घेतलं. त्याच्यामध्ये वेलची आणि सुंठ बडीशेपची पावडर टाकून घेतली आणि असे उकडीचे दिंडे मी तयार करून घेतले. आता याच दिंड्याचा आपण नागोबाला नैवेद्य दाखवणार आहे. तर मी काढलेला छान असा नागोबा मी हळदीने रंगवून घेतला आणि इथे चौरंगावर छान असं मांडून घेतला आणि मी त्याचीच पूजा करून घेतली. साधी सोपी आणि मनापासूनची श्रद्धा. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर नाही केला तर चालेल पण सबस्क्राईब नक्की करा. मी काढलेला नागोबा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.